जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. तरुणीला फूस लावून पळविल्याचा आरोप, मुस्लिम समाज आक्रमक, कारवाई न झाल्यास मोर्चाचा इशारा. तरुणी प्रकरणात विविध राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदारांनी पुढे यावे, मुस्लिम समाजाची मागणी. संगमनेर शहरातील एका तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा व धर्मांतर करण्याचा कट रचल्याचा आरोप करत संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजातील नागरिकांनी केली आहे. याबाबत पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संगमनेर शहरातील मुस्लिम समाजातील एका तरुण मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्यात आले असून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी करून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीला मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ज्या हॉस्टेलमध्ये संबंधित मुलगी ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी मुलीच्या आईवडिलांना तिच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच बजरंग दलाच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने मुलीला तिथून हलवल्याचा आरोपही मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, आमदार आणि खासदार मोर्चे काढतात. मात्र या प्रकरणातही मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देत संबंधित मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सुखरूप पाठवावे असे आवाहन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. या मागण्यांची दखल न घेतल्यास संगमनेरातील समस्त मुस्लिम समाज तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आज या ठिकाणी संगमनेर उपविभागीय अधिकारी यांना समस्त मुस्लिम समाज संगमनेर, त्याचप्रमाणे गेल्या 2 दिवसापूर्वी संगमनेरमधील एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची जी मुलगी होती तिला या ठिकाणी पळून देण्यात आलं. त्यांच्याच कुटुंबाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे भाऊ या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत. या ठिकाणी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आत्ता आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विषय असा होता तर संगमनेर येथील मुस्लिम समाजातील मुलीला फूस लावून पळून नेले व जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या कट प्रकरणी आरोपी व त्याला मदत करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी DYSP साहेबांना सर्वप्रथम निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी संगमनेरमध्ये अतिशय निषेध करण्यासारखी गोष्ट घडलेली आहे. आपण बघितलं असेल की या पद्धतीने आता नवीन सरकारने कायदा काढलेला आहे, धर्म परिवर्तन अजून कायदा काढलेला आहे. फूस लावून पळून देणे आणि धर्म परिवर्तन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा कायदा सर्वांसाठी केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हे सर्व न्याय मागण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडे आलेलं आहे. आज या मुलीला फूस लावून पळून दिलेलं आहे. बळजबरीने तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही संगमनेरातील मुस्लिम समाजातर्फे इतरही आमच्या सर्व जाती धर्मातील लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत, लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही या ठिकाणी मोठी मोर्चे काढून आमदार खासदार गोळा करून या ठिकाणी मोठं आंदोलन करू शकतो. परंतु आमचा कायद्यावर, संविधानावर विश्वास आहे, प्रशासनावर विश्वास आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण भविष्यात जर या आता हे जे प्रकरण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण पोलिसांनी हाताळलेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलेलं आहे. या ठिकाणी जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यात मुस्लिम समाजाचा कोणताही आक्षेप नाही. परंतु ज्या पद्धतीने या प्रशासनाने त्या मुलीला या ठिकाणी त्या मुलाला आणि त्या मुलीला आणलं, त्या मुलीला हॉस्टेलमध्ये ठेवलं 1 दिवसासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या आई-वडिलांसोबत त्यांचं बोलायचं होतं. परंतु त्या ठिकाणी ती मुलगी समजा काय त्यांची चर्चा झाली. त्या ठिकाणी बजरंग दलचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने ती मुलगी त्यांच्याबरोबर काढून दिली असा या ठिकाणी त्या मुलीच्या घरच्यांचा आरोप आहे. आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करायला गेले. त्या ठिकाणी मुलींच्या हॉस्टेलमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचं काम काय त्याचे सुद्धा आम्ही CCTV फुटेज मागवलेलं आहे. या ठिकाणी फुटेज मागवलेलं आहे. या ठिकाणी ती मुलगी दुसऱ्या गाडीत बसून देत होते, त्यामुळे त्या मुलीच्या भावाने त्या मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जवळ गेला तर त्या ठिकाणी त्याला मारहाण केली पोलिसांनी. अशा पद्धतीने यांना जर कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही तर त्यांना सुद्धा नाही. या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, त्या मुलीला ठेवायचं होतं अजून 1-2 दिवस, सगळ्यांची शहानिशा करायची होती. आणि जर ती मुलगी जर त्याबरोबर जायचीच होती तर आम्ही कोणी त्या विरोध करायला कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी
याच ठिकाणी जर एखादा मुस्लिम मुलगा असता आणि हिंदू मुलगी असती तर लव्ह जिहादच्या नावावर या लोकांनी प्रकरण केलं असतं. मग आता आम्हाला सांगा, हे काय भगवा लव्ह जिहाद आहे का हा? अशा पद्धतीने मुस्लिम मुलींना फूस लावून पळून जायचं. आधीच तुमच्या इतर समाजामध्ये मुली कमी आहे. मुस्लिम समाज हा देवाला घाबरतो, अल्लाला घाबरतो. तो मुलींना सोनोग्राफी चेक करून वगैरे करून मुली मारत नाही. मुलगा असो का मुलगी असो, ते जन्माला येऊन येतात, त्यांचा आदर करतात, त्यांचं पालन पोषण करतात. इतर समाजातील लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात. आम्ही कट्टर अमुक, आम्ही कट्टर तमुक, आम्ही टनाटनी काय काय त्यांचे ते धावतात आणि इकडे रोज सोनोग्राफी करून मुलींना पोटात मारतात. त्यांच्या मुली शिक्षण घेतात म्हणून लवकर लग्न करते नाही. आमच्या मुस्लिम समाजातल्या मुली जरी शिक्षण घेतात तरी लवकर आई वडील सांगत तिकडे लग्न करतात, प्रपंच करतात. या सगळ्या समस्या तुमच्या समाजात निर्माण झालेल्या आहे. त्या सोडून तुम्ही उठसूट मुस्लिम समाजाला टार्गेट करतात. आज या ठिकाणी आम्ही मोठे मोर्चे काढून आमच्या मुलीचं आम्ही भांडवल करत नाही. शेवटी नैतिक अधिकार आहे, संविधान आहे. ज्याला ज्याच्याशी प्रेम करायचं, ज्याच्याशी लग्न करायचं तो त्याचा अधिकार आहे. या ठिकाणी या मुलीला ज्या पद्धतीने फूस लावून पळून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून दडपशाही करून त्याच्या हक अधिकाराचं हनन केलेलं आहे. त्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही आपल्या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो. या ठिकाणी कोण असतील लोकप्रतिनिधी त्यांना सुद्धा सांगतो. आमचं या ठिकाणी आव्हान आहे. या ठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस असं हिंदू मुस्लिमचा विषय येतो, लव्ह जिहादचा विषय येतो, तर भाजपचे सेनेचे लोक त्या ठिकाणी येतात. आज मला या ठिकाणी काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शरद पवारच्या लोकांना सांगायचं आहे, बाकी इतर पक्षाच्या लोकांना सांगायचं आहे, तुम्ही का मला न्याय द्यायला येत नाही, का भूमिका मांडत नाही, फक्त तुम्हाला मतदान पाहिजे का? हे जे काही चालू आहे हे प्रकरण सगळं राजकारणासाठी चालू आहे. आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाचा खूप मोठा राजकारणाचा, मुस्लिम समाजाच्या महापुरुषांचा, मुस्लिम समाजाच्या अस्मितेचा, मुस्लिम समाजाचे धार्मिक गुरूंचा, मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी राजकारण म्हणून वापर होतो. आम्ही मुस्लिम समाज कोणत्याही धर्माला कधी आडवं जात नाही, कोणत्या धर्मावर टीका करीत नाही, कोणत्याही महापुरुषांची वाईट बोलत नाही. तुमच्या आपसातला वाद आहे, कोणी पुरोगामी आहे तर कोणी कट्टर सनातनी आहे, कोणी हिंदुत्व आहे. तुमच्या आपसातला वाद असताना तुम्ही नेहमी मुस्लिम धर्माला टार्गेट करतात. आज मुस्लिम समाजाच्या मुलीवर अन्याय झाला, त्याला न्याय देण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. या ठिकाणी आमदार खासदार असतील, मी त्यांना विनंती करतो, आपण या मुलीला न्याय देण्यासाठी पुढे यायला पाहिजे. ही मुलगी सोयी सलामत तिच्या घरी पोच झाली पाहिजे. अन्यथा खूप मोठं आंदोलन या ठिकाणी लवकरात लवकर छेडलं जाईल अशी मी समाजाच्या वतीने आपल्याला मी ग्वाही देतो. धन्यवाद. आज हमने यहाँ समस्त मुस्लिम समाज और पीड़ित के घर की तरफ से अपने भाई लोग आए. हमने यहाँ पर DYSP साहब को एक निवेदन दिए. हमारा ये निवेदन देने का मकसद ये है कि 10 तारीख को जो घटना हुई, इस घटना के अंदर ख़ास तौर से एक मुस्लिम समाज की माँ बहनों को जो अत्याचार हुआ, इसके विषय पे हम गंभीरता लेते हुए यहाँ पर पहुँचे. और हमारी सिर्फ प्रशासन से ये मांगनी है कि इनकी फैमिली के ऊपर जो अत्याचार हुआ तो इसके खिलाफ हमें जो है तो न्याय चाहिए. और जो अत्याचार हो रहा है आगे ऐसा नहीं होना चाहिए. संविधान के हिसाब से सबके साथ इक्वल कार्रवाई होना चाहिए. किसी एक पर्टिकुलर पक्ष या संगठन के दबाव में आके पुलिस प्रशासन ने जो है तो कार्रवाई को तितर बितर नहीं करना चाहिए, बल्कि लॉ एंड ऑर्डर मेंटेन रखते हुए सबको न्याय देना चाहिए. इसी उम्मीद के साथ हमने डिप्यूटी साहब को यहाँ पर DYSP साहब को हमने एक निवेदन दिए. और निवेदन में हमारी यही मांगनी है कि हमको सिर्फ न्याय चाहिए. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.